नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसापासून डीमार्टला जाण्याचा योगच येत नव्हता. तो योग आज आला, कारण डीमार्ट हे आमच्या घरापासून जरा बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही डीमार्टला काही नेहमी जात नाही. त्यामुळे आम्ही नेहमी लागणारा किराणा हा जवळच्याच एका दुकानातून घेत असतो. पावसाळा आणि दुपारची वेळ असल्यामुळे आज डीमार्टमध्ये थोडी गर्दी कमीच होती. किराणा खूप काही नव्हता, पण कधीतरी असे फिरून आले तर बरे वाटते. आणि डीमार्टला गेल्यावर घेण्यापेक्षा तर बघणेच जास्त होते, आणि जे बघितले ते घ्यावेसेच वाटते. मी आता इथून तेल घेते आहे, राईस ब्रॅन तेल. मला छत्री खूप आवडते. मागच्या वर्षीच मी ठरवले होते की पुढच्या वर्षी मी छत्री घेणार आहे. त्यामुळे मी ह्या वर्षी गेल्याबरोबर छत्री सुद्धा घेतली. नेहमी डीमार्टला आल्यावर ही पॅन मी पाहते आणि परत ठेवते, पाहते परत ठेवते. पण यावेळेला मी नक्कीच ती घरी घेऊन आली, आणि जे यावेळेला पाहते ते पुढच्या वेळेला घेऊनच येते. सहसा डीमार्टला जोडीनेच येत असतात. त्यामुळे प्रत्येक गृहिणीला तिचा जोडीदार हे घेऊ नको, ते घेऊ नको, हे कशाला पाहिजे, हे आहे आपल्याकडे, असे सुचवत असतो. हे पाहून तर खूपच गंमत वाटते, आणि थोडे मनातल्या मनात हसू सुद्धा येते. सहसा मी खरेदीचा मोह आवडतेच, कारण आता जास्त पसाराही आवरणे होत नाही. मी आता प्लॅस्टिकची एक बास्केट बघत आहे, जी मला डायनिंग टेबलवर लोणचे, चटणी, तेलाचे भांडे ठेवायला लागणार आहे. काळ्या कलरची बास्केट मला खूप आवडली, ती मी त्यासाठी घेतली.
माझे योगाचे शूज खूपच फाटलेले आहेत. मैत्रिणी आता खूपच बोलायला लागल्या, रत्न मला तू बूट कधी घेशील? ते बूट पाहण्यासाठी मी वरच्या मजल्यात आता आली आहे. मागच्या वेळेला मी लाल कलरचे बूट येथून नेले होते, ते आमच्या इथून कोणीतरी घालून गेले. हे काळ्या कलरचे बूट मी आता माझ्यासाठी घेतलेले आहेत. आता आमची आजची सगळी खरेदी झालेली आहे. आता सर्व सामान गाडीत टाकून आता घरी जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत. कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.